पंढरपूरचा पांडुरंग हा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। मात्र शेकडो वर्षांपासून होणाऱ्या चरण स्पर्शामुळे मूर्तीची झीज होते। म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केली जाते। आता पुन्हा ही रासायनिक प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली। मात्र याला काही वारकरी संघटनांनी विरोध केलेला आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। पंढरीच्या विठ्ठल मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया होणार। इपॉक्सी प्रक्रिया करण्याची पुरातत्व खात्याची सूचना। काही वारकरी संघटनांचा मात्र विरोध। पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे वारकऱ्यांचं श्रद्धास्थान। आषाढी आणि कार्तिकीसह रोजच्या रोज लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात आणि चरण स्पर्श करत कृतार्थ होत असतात। मात्र विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत असल्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे। शेकडो वर्षांपासून होणारा चरण स्पर्श तसंच 15 वर्षापूर्वीपर्यंत होणारा दुग्धाभिषेक आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे विठ्ठल मूर्तीची झीज होऊ लागली होती आणि त्यावर उपाय म्हणून पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानं गेल्या 37 वर्षात 4 वेळेला मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली। आता 5व्यांदा मूर्तीवर इपॉक्सी प्रक्रिया करण्याच्या सूचना पुरातत्व विभागानं दिलेल्या आहेत। पूर्वी मूर्तीवर वज्रलेप प्रक्रिया केली जात होती। मात्र वज्रलेपामुळे मूर्तीचा चेहरा आणि इतर भागाचा आकार बदलत होता। त्यामुळे आधुनिक रासायनिक प्रक्रिया अर्थात इपॉक्सी केली जाते। इपॉक्सी मध्ये रासायनिक लेप लावून मूर्तीवर कोटिंग केलं जातं। 19 फेब्रुवारी 1988 मध्ये पहिल्यांदा इपॉक्सी प्रक्रिया करण्यात आली होती। 24 मार्च 2005 मध्ये मूर्तीला सिलिकॉन लेप देण्यात आला। 2012 मध्ये पुन्हा रासायनिक लेपन अर्थात इपॉक्सी केली गेली। कोरोना काळात 2020 मध्ये चौथ्यांदा रासायनिक लेपन प्रक्रिया करण्यात आली। पंढरपूरची स्वयंभू विठ्ठलाची मूर्ती ही दरवर्षी रंगरंगोटी करण्यासाठी गणपतीची मूर्ती नाही असं म्हणत वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी इपॉक्सी प्रक्रियेला विरोध केलाय। तात्पुरती रंगरंगोटी प्रतिवर्षी आपण जशी एखाद्या गणेश मूर्तीला करतो तशा पद्धतीची प्रक्रिया करणं चुकीचं आहे। त्याच्यामुळे मूर्ती खराब होण्याची शक्यता आहे आणि जर अशा पद्धतीनं मनमानी पद्धतीनं जर ही मूर्ती रंगरंगोटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर त्याला वारकरी संप्रदाय तीव्र विरोध केल्याशिवाय राहणार। वारंवार होणारी मूर्तीची झीज कमी करण्यासाठी 2009 मध्ये विठ्ठलाची महापूजा बंद करण्यात आली। तसंच काकड आरतीच्या वेळेला मूर्तीवर दही, मध आणि साखरेचा अभिषेकही बंद करण्यात आला। या महापूजा बंद होऊन 15 वर्ष झाली तरीही मूर्तीची झीज काही थांबत नाहीये। 2020 मध्ये कोरोना काळात मूर्तीवर शेवटची रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली होती। आता 5 वर्षांनी पुन्हा ही प्रक्रिया करावी लागणार आहे आणि म्हणूनच मूर्तीच्या पाहणीनंतरच रासायनिक प्रक्रियेबाबत निर्णय घेणार असल्याचं समितीनं म्हटलेलं आहे। मूर्तीची झीज झाली असं आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं मत आहे। तर पुढची जी रासायनिक प्रक्रिया आहे ती रासायनिक प्रक्रिया करावी असं त्या लोकांचं मत आलेलं आहे। अजून मंदिरे समितीच्या समोर त्याची बैठक झालेली नाही। ती ज्या दिवशी बैठक होईल त्या दिवशी आम्ही आपल्याला सांगू। पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती ही वालुकाश्म दगडापासून बनवलेली आहे। राज्यासह देशभरातील अनेक भाविकांची श्री विठ्ठल रुक्मिणीवर नितांत श्रद्धा आहे। त्यामुळे मंदिरात किंवा मूर्तीवर काही प्रक्रिया करण्या अगोदर मंदिर समितीला वारकरी संप्रदायाला विश्वासात घ्यावं लागतं। मात्र विठुरायाच्या मूर्तीची झीज होऊ नये यासाठी वारकरी संप्रदाय आणि मंदिर समितीनं एकत्रित येऊन निर्णय घेण्याची नितांत गरज आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।